प्रारंभ करूया शुभारंभ. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला मॉर्निंग 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना संघ पाहायला मिळेल. त्यानंतर पाचारण केलं गेलं फलंदाजीसाठी ICC उत्तराखंड या टीमला. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो या हिरामन. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला सर्वस्व देऊन खरतर झोकून दिला. आपल्या पहिल्याच बॉल वरती क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिला. खरतर ज्याच्या वेळेस गोलंदाज चांगला गोलंदाजी करत असतो त्या वेळेस खरतर क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट स्ट्रॉंग असेल त्यावेळेस खरतर धाबा वाचवल्या जाऊ शकतात. त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पहिला बॉल वरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती पकडला झेल फलंदाज. इथे आपण पाहतोय अशिकेशचा संपलाय खेळ. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय विकेट जाताना. किशन खरतर क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला स्वतःला सिद्ध करत असताना अगदी डायव फेकली. अगदी मैदान देखील निखिल पाहिला. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खरतर क्रीडांगण आपण पाहतोय. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला खरतर आपण पाहतोय या चांगला उत्तम खेळ दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय झेलची संधी आणि तिथे प्राप्त देखील झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट्स घेतली. फलंदाज आपण पाहतो परतीचा प्रवास करताना अभिषेकला पाहायला मिळालं. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये किंबहुना तुम्हाला पहिल्या 17 मध्ये 60 ते 70 पर्यंत पोहोचावं लागेल. कारण क्रीडांगणाची आपण पाहणी केली. सुनील पवार अगदी आपण पाहतोय त्यांचं इथे श्वानचे डॉक्टर खरतर आपण पाहतोय त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. तुम्हाला देखील आम्ही विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पशुरोग तज्ज्ञ खरतर आपण पाहतोय त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना तुमचं देखील आयोजकांच्या वतीने करतो सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्लास दाखवण्याचा प्रयत्न. गॅप मोठी क्षेत्ररक्षकाला बेदून बॉल जातोय सीमारेषा पलीकडे परंतु आउटफुल नशिबाची साथ मिळेल काही ते आपण पाहतोय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. अगदी आपण पाहतो लक फॅक्टर सध्याच्या घडीला मॉर्निंग 11 टीमला साथ देत असताना या बॉलवरती कदाचित चौकार पाहायला मिळाला असता परंतु नशीब आपण पाहतो बलबत्तर राहिले परंतु 2 धावा मात्र वाचू शकला नाहीये. 2 धाब्याने इथे वैयक्तिक खातं खोलत असताना नवीन फलंदाज दिनाट क्रमांक 3 वरती दाखल झाला अविनाश. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो गॅप शोधायची होती. अगदी ती यशस्वी देखील झाली परंतु इथे आपण पाहतो क्रीडांगण सध्याच्या घडीला साथ देताना पाहायला मिळाला नाही आणि या बॉलवरती 2 धावा. बॉल आतमध्ये होता बाहेर गेला तरी फरक पडणार नाही. कदाचित पंकज देखील भरपूर स्पर्धा खेळतो वाजे टीमचा त्याला देखील माहिती असेल हे नियम. अक्रॉस द या बॉलवरती पटका सजवायचा होता. गुडघा टेकला गेला परंतु इथे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जुळला नाहीये. बन्नाटवेक करतर ओळख येणे केली या गोलंदाजाची. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये का सहभाग घेतला हे उत्तम उदाहरण दाखवत असताना आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट्स. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण जरूर राहिला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अगदी आपण पाहिला कमबॅक राहिला. ही कमालीची बॉलिंग राहिली आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय मॉर्निंग 11 टीमची. हिरामन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच आपण पाहतोय. पहिलाच बॉल आपण पाहिला खराब फेकत असताना इशारा देत असताना पंचांच्या माध्यमातून अव्वंतर धावफलकामध्ये होईल बदल. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. अविनाश जोपर्यंत मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत धावा नक्कीच पाऊस पडेल यात काही शंका नाही. क्रीडांगण आपण पाहिला हे खरतर बॅटिंग लाईनअप साठी ओळखला जातो परंतु आपण पुन्हा एकदा तोच चेंडू परंतु इथे पुन्हा एकदा चेंडू मैदानामध्ये फेकावा लागेल. उजव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावफलकामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पहिला षटक हे 5 ओव्हरची मॅच आहे खरतर संधीचा फायदा उचलायला हवा आपण पाहिला परंतु इथे आपण पाहिला तुमच्याकडे लाईन आणि लेन असली योग्य तर तुम्हाला कुणीही खरतर जास्त मोठे पटके मारू शकत नाही आहेत परंतु तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तुमच्या टप्प्यावरती नियंत्रण असावं लागतं क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा तोच चेंडू परंतु याच चेंडूची खरतर प्रतीक्षा करत होता
हेच प्रयत्न सातत्याने फेकण्याचा प्रयत्न राहिले हिरामनचं, अखेर तर यशस्वी देखील झाला. डॉट चेंडूची इथे सांगता होत असताना आपण पाहतो मैदानामध्ये धावसंख्या पाहतो धावफलकावरती धावेंसाठी संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकेल, परंतु इथे आपण पाहतो फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनाती, ताकदीचा प्रचंड वापर, परंतु इथे आपण पाहतो फटका बसलाय. आणि इथे दुसरा विकेट स्पर्धेचा प्रवास करताना अविनाश देखील बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येण्यात क्रमांक 4 वरती दाखल होईल सुनील. इथे आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तर शेवटपर्यंत तर तुम्ही मैदानामध्ये राहिलात तर नक्कीच या मैदानामध्ये धावा होत आहेत ते प्रयत्न करायला हवा. परंतु इथे आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला, प्रत्येक बॉलवरती विकेट जाताना अगदी जवळून पाहिली. पहिल्या बॉलवरती विकेट्स घेतल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाज हिरामनचं वाढलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय सध्याच्या घडीला वर्चस्व ठरत असताना मैदानामध्ये हिरामन मॉर्निंग 11 टीमचा ICC उत्तराखंड आता टीम अडचणीमध्ये सापडली आहे. त्याला सावरायचं असेल तर तुम्हाला खरं तर खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन एकेरीकडे लक्ष केंद्रित केला तर देखील निखिल सर धाबा होऊ शकतात हे ओळखायला हवं. परंतु इथे आपण पाहिला ज्या वेळेस फलंदाज अक्रॉस द लाईन हा फटका सजवायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव, एकापेक्षा काही मिळत नाही. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला जातोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बाद 5 धावा जमेची बाजू करतर आपण पाहतोय टीम मॉर्निंग 11च्या बाजूने पाहायला मिळालेली पहिली ओव्हर. एक ओव्हर 5 वरती 2. P2चा खरं तर दुसरा षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय मानस लाले. खरं तर या गोलंदाजाला देखील अगदी जवळून आपण पाहिले गोलंदाजी करत असताना नेहमीच अचूक टप्पा, वेगवान गतीमध्ये परिवर्तन सातत्याने या गोलंदाजाच्या माध्यमातून होत आलाय. परंतु या मैदानामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. पॉवर प्लेचा दुसरा षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना पहिलाच बॉल या ओव्हर मधील आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय ऑस्टम द यॉर्कर करतर आपण पाहिला परफेक्ट ब्लॉकल पद्धतीने चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला आणि आपण पाहतोय पहिलीच बॉल करतर दादागिरी राहिली. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज मानस अप्रतिम करतर गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून होत आली. अगदी नेहमीच प्रभावित करताना अगदी जवळून पाहिलाय. पटका पसला. जेलची नामी संधी पकडला जातोय. जेल डावखुरी आताचा फलंदाज सुनील सैत्या संपला जातोय खेळ. प्रशांत पाटील
आणि विनोद सकपाल यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 5 वरती 3. सध्याची नाजूक अवस्था इथल्या मैदानामध्ये सावरायचा असेल तर चांगला उत्तम दर्जाचा खेळ दाखवावा लागेल. परंतु इथे आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं नसतो. कधी कधी करत ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करणं देखील खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. इथे आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला आणि सध्याची घडी नाजूक अवस्था पाहायला मिळाले. 5 वरती 3 धाबांसाठी संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. इथनं करता डाव सावरायचा असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत मैदानामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. एकेरी दुईकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील मॅच अगदी फायटिंग स्कोर उभा केला जाऊ शकतो हे अगदी ओळखायला हवं. परंतु इथे आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यात नंतर आपण पाहिला विकेट जाताना अगदी जवळ. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 5 वरती दाखल हवे राकेश. राकेशला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. राकेशची शरीरयष्टी पाहिली तर अगदी आपण पाहतोय भरपूर चांगला फिटनेस आहे. परंतु त्याच पद्धतीने मैदानामध्ये खेळ दाखवावा लागेल. संघ अडचणीमध्ये संघाचा डाव सावरायला हवं हे अगदी ओळखायला हवं. 1-2 मोठे पटके प्रति ओव्हरमध्ये आले तर देखील मॅचमध्ये फायटिंग स्कोर उभाच केला जाऊ शकेल. परंतु ते आपण पाहतोय सध्याचे 2 बॉल मैदानामध्ये फेकले गेलेत. मानसने प्रभावित केले 2 बॉलवरती. अक्रॉस द लाईन टप्पा पडल्यानंतर आदळतो शरीरयष्टीवरती. आपण पाहतोय पुन्हा एकदा बंडाट वेग ज्या बॉलला आपण पाहिली गती दिली आणि वर्चस्व ठरली जाते ती सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होणारा मानस. गोलंदाजी ताकदीची राहिली आहे. अगदी आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला कारण पहिल्या 17 आम्ही कमी दाब्यांच्या आतमध्ये रोखू हे सांगतोय. परंतु या मैदानामध्ये खरं तर ज्या पटक्याची प्रतीक्षा करत होता ICC उत्तराखंड अखेरचा प्रवास संपलाय. आलाय षटकार फलंदाज राकेशच्या बॅटमधना. अजून एक चांगला फटका क्षेत्र खाली आहे. पॉवर प्लेचा दुसरा षटक चालू आहे आणि त्याच्यावरती फायदा उचलत असताना 3 बॉलवरती आपण पाहिला दादागिरी राहिली मानसची. त्यानंतर मानसवरती आक्रमण केला प्रहार केले जातात ठोकले जातात मोठे मोठे पटके. राकेशच्या बॅटमधनं आधी उल्लेख केला अगदी फिटनेस चांगला या खेळाडूचा फुटवर्क देखील चांगला आहे आणि त्याने करता आल्या सुरुवात मोठ्या पटक्याने करून दिली आपल्या टीमसाठी. संघ अडचणीमध्ये होता आता डाव सावरायला सुरुवात झाली आहे. धावा यायला सुरुवात झाली फलंदाज राकेशच्या बॅटमधनं. धावसंख्या पाहते धावफलकावरती 15 धावा. आता विचार केला जातो मैदानामध्ये मीटिंग बनवली भाग पाडलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग राहिली आहे प्रभावित केलं अगदी आपण पाहतो सर्वस्व देऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर टायमिंग फटका चांगला या बॉलवरती धावा मिळतील अर्धा डझन. ठोकला षटकार फलंदाज राकेशच्या बॅटमधला. शेवट गोड करत असताना 3 बॉलवरती आपण पाहिल्या 16 धावा येत असताना पहिल्या सुरुवातीच्या 9 बॉलवरती आपण पाहिल्या निखिल सर 5च धावा होत्या. त्यानंतर खरं तर 3 बॉलवरती 16 धावा. एकूण धावसंख्या पाहत धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जसा आला खरं तर राकेश पहिल्या बॉलवरती वेगवान त्या बॉलवरती रिलीज केला गेला त्याच्यावरती खरं तर आपण पहिला कमबॅक राहिला गोलंदाजाचा. त्यानंतर आलेल्या फटके मात्र सुरेख राहिले आणि त्याने खरं तर धावाला आकार देण्याचं काम केलं गेलं त्याच्या बॅटमधनं. खरं तर एकूण धावसंख्या पाहतो 4 बॉलचा वैयक्तिक खेळ केला 16 धावसंख्येवरती खेळतोय. त्याचा 7 फलंदाज खरं तर आपण पाहिला प्रतीक्षा केली आहे भरपूर. 12 बॉल नॉन स्ट्राईक वरती राहिला आणि खरं तर प्रथम खरं तर बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला गुड्डू.
तर ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली तो बॉल अँड ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरी आणि संघाकडून तिसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी हिरामन दाखल होतोय. अगदी वेग प्रचंड आहे या गोलंदाजामध्ये, त्याच्यावरती तुम्ही आक्रमण चढू शकत नाही आहात. आपण पाहिला उजव्या एसटीच्या अभि साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं हे हिरामनचं राहिलं. मागच्या ओव्हरमध्ये देखील पाहिल्या बॅटमधला 3 धाबा, खराब चेंडू वरती 2 धाबा. अभिजित बोर साहेब यांना विनंती करतो सुपला शॉट करतर या बॉलवरती फटका सजवायचा होता, परंतु तुम्ही वेगावरती असे फटके तुम्ही खेळू शकत नाही आहात. अगदी आपण पाहिला गती देखील आहे आणि त्यानंतर आपण पाहिला अगदी आपण मैदानामध्ये पाहिला लाईन आणि लेन ती देखील आहे. गोलंदाजाने नेहमीच प्रभावित केलंय. अभिजित साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. फटका चांगला आहे, परंतु इथे आपण पाहतोय ताकद कमी या फटक्यामध्ये. परंतु आता खरं तर ओळखायला हवं नॉन स्ट्राईकचा फलंदाज तुम्हाला आता स्ट्राईक वरती राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते ज्या बॅटमध्ये धाबा आल्या त्या वेळेस करता दबावामध्ये गोलंदाजाला तुम्ही आणला सुरुवातीपासून, त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव असतो. परंतु सुरुवात मात्र इथे हिरामननी चांगली करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा खर्च केल्या ना, या ओव्हरमध्ये देखील 1 धाब खर्च केली गेली आहे. 3 बॉलचा वैयक्तिक खेळ संपलाय. फुलटस अगदी आपण पाहतोय राकेशला देखील माहिती आहे गोलंदाज चांगली होती, त्याला सन्मान देऊन इकडे तिकडे लक्ष केंद्रित केला देखील. अगदी मैदानामध्ये सांगतो बचेंगे और भी लढेंगे. या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या कमालीची बॉलिंग राहिली. अगदी आपण मैदानामध्ये पाहिला लाईन आली, लेन अचूक पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलवरती गती आणि परिवर्तन, प्रत्येक बॉल चेंजेस द पेस करतर प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला वेगवेगळ्या पद्धतीने करतर निखिल सर रिलीज केले गेलं आणि त्याच्यावरती दादागिरी राहिली गोलंदाजाची. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय भन्नाट वेग करतर ओळख या. पुन्हा एकदा या बॉलवरती आपण पाहिलं गती वाढवली आणि गतीला बीट करत असताना मैदानामध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय ICC उत्तराखंड अडचणीमध्ये सापडलाय. या मैदानामध्ये धावा होत आहेत. खरं तर ओळखायला हवा तुम्हाला प्रॉपर टायमिंग क्रिकेटमध्ये बॉल्स आणि बॅटचा संपर्क करणं खूप महत्त्वाचं असतं आणि षटकार जवळ आहेत. खरं तर हे अगदी ओळखायला हवं. इथे स्टेट द ग्राउंड हा फटका सजवायचा आहे, परंतु इथे आपण पाहिला एकदा वेगानं पूर्ण केली आहे. चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि खरं तर बॅकअप पाहायला जरूर मिळाला, परंतु इथे आपण पाहतो स्ट्राईक वरती आणलं गेलं तो फलंदाज राकेशला. 3 ओव्हरचाही अखेरीस खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 25 धावा. विक्रांत नाईक साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 25 धावा. खरं तर 2 ओव्हर खरं तर हिरामननी हाताळले. त्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, 9 धावा खर्च केल्या. कमालीची बॉलिंग राहिली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो धावफलकावरती 25 धावा. विक्रांत नाईक यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आम्ही देखील तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2025 मध्ये पहिलाच बॉल ताकदीचा वापर करायचा होता. क्षेत्ररक्षण तिथे पुन्हा एकदा करा पाहायला मिळाला. चुकी आणि चुकी खरं तर ही चुकी तुम्हाला आता नाही, दुसऱ्या सत्रामध्ये या चुकीचा परिणाम भोगावा लागेल. या वेळेस खरं तर कदाचित एकदा कंप्लीट केली जाऊ शकली असती. नॉन स्ट्राईकला खरं तर राकेशला ठेवता आला जाऊ शकलं असतं, परंतु असं काही घडलं नाहीये. क्षेत्ररक्षण तोटा खराब पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय ICC उत्तराखंड. या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. खरं तर धावा कशा येऊ, धावा येणं आता सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं असेल. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मागच्या बॉलवरती चुकी झाली नसती तर या बॉलवरती षटकार देखील आला नसता निखिल सर, परंतु आता धावा यायला सुरुवात झाली. अगदी उल्लेख केला राकेश मध्ये क्षमता आहे, त्याचा फिटनेस खूप चांगला आहे, फुटबॉलचा वापर सातत्याने करत असतो. या बॉलवरती आपण पाहिला लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल तुम्ही फेकू शकत नाहीयेत राकेशला, हे सांगत असताना ठोकला षटकार. एकूण धावसंख्या पाहतो 35 या अंकावरती. 35 धावा धावफलकावरती. सुरुवात थोडीशी अडकलत राहिली टीम ICC उत्तराखंड टीमची. त्यानंतर आपण पाहिला
वेट ऑन वॉच क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो. आणि थांबला, पाहिलं आणि आपण त्यात नंतर आक्रमण देखील करताना कमालीची बॅटिंग राहिली. आपण पाहतोय मैदानामध्ये राकेश नावाचा बादल आजच्या दिवसामध्ये घोंगावत असताना पहिलीच मॅच करत रफ अँड पाहायला मिळते. अजून एक ठोकलाय कडे कडे. या बॉल वरती आपण पाहिला पुन्हा एकदा चुकी झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. ठोकलाय लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार. 41 धावा त्याच नव्हतं झालं. तर आपण पाहतोय कदाचित मागच्या बॉल वरती जर चुकी झाली नसती तर नॉन स्ट्राईकलाच राहिला असता फलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या त्या बॉल वरती 1 धाव निखिल सर आली असती आणि ती जर 1 धाव आली असती तर नॉन स्ट्राईकलाच फलंदाज राहिला असता. आणि त्यानंतर आपण पाहतोय दबावामध्ये आता गोलंदाजाला आणलं जात आहे. पहिल्या सुरुवातीच्या बॉल पासला तर आक्रमण राहिला तो फलंदाज राकेशचा. 8 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती फटका चांगला. परंतु इथे आपण पाहतोय अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेदून मस्तक पे दस्तक ठोकलाय. अगदी ज्यावेळेस तुमचं लक फॅक्टर असेल ना त्यावेळेस तुम्ही कसेही फटके केला त्यावेळेस तुम्हाला धावा मिळत असतात. तेच कर तर सध्याच्या घडीला चित्र चालू येतं निखिल सर. आणि धावसंख्या पाहतोय धावफलकावरती तब्बल 47 धावा आणि वैयक्तिक विचार करायला गेला तर 9 बॉलमध्ये 39 धावा. अर्धशतक या मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये झलकावेल का हे प्रेक्षकांमध्ये पडलेला प्रश्नचिन्ह. कमालीची एकदा जोरदार टाळ्या या बॅट्समन साठी व्हायला हरकत नाही. या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर. खरं तर संघ अडचणीमध्ये होता. संघाचं डाव मैदानामध्ये सावरलं गेलं. फलंदाज राकेशच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग. फॉलो थ्रो मध्ये संधी प्राप्त झाली होती कदाचित. परत इथे आपण पाहतोय अगदी सुरुवात थोडीशी अडकलत राहिली. संघर्ष करताना पाहायला मिळाला गोलंदाज सौरभ. पुन्हा एकदा आपण पाहतोय याच पद्धतीने कदाचित सुरुवात झाली असती. 4 ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 47 धावा. आता निखिल सर आता एकच ओळखायला हवं. नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती पहिल्या बॉल वरती आणलं तर धावा बनवू शकतायत. आदित्य बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतो आदित्यला. पहिलाच बॉल फुलटस. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. खरं तर इथे आपण पाहतोय नाही दिवाळी नाही दसरा परंतु इथे खरं तर लक फॅक्टर साथ देत असताना आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती संघर्ष राहिला. खरं तर आजचा दिवस कदाचित गुड्डूचा दिसत नाहीये. कदाचित नॉन स्ट्राईकचा फलंदाज या बॉल वरती जर असता तर नक्कीच त्याच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला असता. खरं तर पंचांच्या माध्यमातून ऑन केलं जाते गोलंदाज आदित्यला. हेलिकॉप्टर लँड होईल का सीमारेषा पलीकडे. परंतु एकदा वेगानं पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न. खूप चांगला इफेक्ट राहिला गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कदाचित या बॉल वरती थोडीशी चुकी झाली असती तर बॉल वरती आपण चौकार पाहायला मिळाला असता. परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत खरं तर वेट ऑन वॉच संघाचा अर्धशतक कंप्लीट झालं. 51 धावा धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती. अक्रॉस द लाईन सक्सेसफुल फटका आला स्लॉट मध्ये. तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. फलंदाज राकेशच्या बॅट मधनं अर्धशतक झलकावेल का. एकूण 47 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय फलंदाज राकेश.
निखिल सर आता फुटबॉल सारखे बॉल दिसतात फलंदाज राकेशला. कमालीची बॅटिंग राहिली. आल्या आल्या आपण उल्लेख केला शरीरयष्टी चांगली आहे आणि फिटनेस देखील चांगला आहे. त्याच्या व्यतिरिक्त करताना आपण पाहिला फुटबॉलचा चांगला वापर आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे फुटबॉलचा वापर असतो त्या वेळेस करतर चांगली धावसंख्या फलंदाज उभी करतो. ते चित्र पाहायला मिळालं. फटका बसलाय आणि ते आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्ये पकडला जातोय झेल. फलंदाज राकेशचा अखेरचा संपला जातोय खेळ. चला वाईड बॉल साठी करतर तुम्हाला रिव्ह्यू नसेल. परफेक्ट ब्लॉकर करतर या बॉलवरती आपण पाहिला. आदित्यचा कमबॅक राहिला. आता धावांसाठी संघर्ष पाहायला मिळाला. राकेश जसा बाद झाला कंचवरती दबाव येताना पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लँड करायचं तर या बॉलवरती आपण पाहतोय एकदा वेगानं पूर्ण केली आहे. एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक बॉलचा अजून देखील या कदाचित ओव्हरमधील खेळ बाकी असेल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 58 धावा. धावा करतर फायटिंग स्कोर उभा झालाय. या बॉलवरती आता खरतर भवितव्य असेल टीम ICC उत्तराखंड. या बॉलवरती जर षटकार चौकार आला तर अगदी आपण पाहतो या बोनेपीठ भेटेल. परंतु जमलगत फटका केला जातो. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. 6 बाद. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 59. माफ करा 4 बाद 59 धावा. 5 बाद 59 धावा बनवायच्या. 30 बॉल मध्ये 60 धावा. या ऐकवण्यासाठी जाऊया. 30 बॉल मध्ये 60 धावा कशा कंप्लीट होतील हा ऐकवण्यासाठी जाऊया. खरतर मॉर्निंग 11 संघ खरतर मैदानामध्ये खेळतोय. त्याला घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं. ते सिनियर खेळाडू यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन स्वागत केलं जाईल. खरतर के पाटील साहेब यांचं खरतर मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. तर इथे आपण
स्वागत पाहू. के के पाटील साहेब अगदी मॉर्निंग 11 संघ खरं तर ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केली त्यानंतर खरं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये संघ आपण पाहतोय. चला बॉल द्या मैदानामध्ये. पीटर साहेब खरं तर या दोन्ही मान्यवरांचे इथे स्वागत केलं जाते. खरं तर के के पाटील साहेब, पुजारी साहेब, पाटील साहेब, राहुल साहेब, भाऊ साहेब खरं तर या सर्व अतिथी मान्यवरांचे इथे स्वागत केलं जाते. खरं तर मॉर्निंग क्रिकेटला सुरुवात खरं तर ज्याने करून दिली त्यानंतर आपण पाहतोय संघ मैदानामध्ये दाखल झाला. स्पार्टन 1818 त्यांच्या विरोधामध्ये अमन हिरा 11 टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू या टॉस करण्यासाठी. अभिजित बोर साहेब यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. खरं तर आमच्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. अभिजित बोर साहेब खरं तर शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन मान्यवरांचे इथे स्वागत केलं जाईल. विक्रांत पाटील यांना तिकडे विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. विक्रांत नाईक यांना विनंती करतो आमच्या तुम्ही स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. करतं हा स्वागत नसून हा तर फक्त आहे जीवाला तुमच्या पदस्पर्शाने पावन झाला हा खरं तर क्रिकेटचा सोहळा. चला दोनच बॉल दिले जातील आणि 2 बॉलमध्ये चॉईस खेळले जातील. तर तिसरा बॉल दिला जाणार नाही. ज्या वेळेस आयोजक स्वतःहून डिसिजन घेतील त्याच वेळेला तुम्हाला करतर तिसरा बॉल दिला जाईल. अजित मुंगाजी खरं तर एक सिनियर खेळाडू आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भरपूर ज्युनियर खरं तर भरपूर आदर्श घेत आलेत
आणि खरं तर ओवळे संघाचा विस्फोटक घातकी खरं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी त्यांना देखील माहिती आहे क्रिकेटचे काही नियमावली असतात, कदाचित काही खेळाडूंना माहिती नसेल, काही खेळाडूंना माहिती असतील. त्याच्यामुळे 30 बॉल आणि बनवायचे 60 धाबा. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सौरभ आणि मयूर अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नेट क्रमांक 1 वरती दाखल होईल अविनाश. खरं तर बॅटिंग आपल्या टीमसाठी फारशी करू शकला नाही. पहिल्याच बॉलवरती विकेट जाताना पाहिली. त्यानंतर आपण पाहिला अविनाश मैदानामध्ये दाखल झाला त्यावेळेस खरं तर पहिल्या बॉलवरती 2 धाबा, 4 बॉलमध्ये त्याच्या माध्यमातून 2 धाबा आपल्या टीमसाठी योगदान दिलं. परंतु आता गोलंदाजी त्याच पद्धतीने करावी लागेल. त्याच्या विरोधामध्ये फलंदाज आपण पाहतोय सौरभ, त्याच्या ओव्हरमध्ये आक्रमण केला. आता धावा वसूल करण्याची संधी आली आहे ती फलंदाज सौरभला. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये जाईल तिथं नाव एकच पाहायला मिळेल, तो राकेश कामालीचा झेल. अगदी सुरुवात आपण पाहिली, अगदी आपण सुरुवात पाहिली निखिल सर ज्या पद्धतीने झाली टीम मॉर्निंग 11च्या अगेन्स्ट ICC उत्तराखंड, त्याच पद्धतीने ते सुरुवात होती मॉर्निंग 11 टीमची. 1 वरती आपण पाहतोय सध्याची स्थिती. विकेट जाताना गणेश पारंगे नवीन फलंदाज पाहतोय. अगदी आपण पाहतोय रीस संघाचा खरं तर एक अष्टपैलू अजून एक खेळाडू खरं तर ज्याच्या नावानं खरं तर रीस संघ मैदानामध्ये नेहमीच दाखल होत असतो. त्याच्या नावानं संघ ग्रामीण टेनिस क्रिकेट खरं तर रीस गाव खरं तर ओळखला जातो. अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचलित असणारा रीस गाव, त्या गावातून खरं तर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आता ही स्पर्धा आपण पाहतो ओपनची स्पर्धा आहे. अगदी प्रत्येक ग्रामीण लेवल गाजून ठेवणारे खरं तर निखिल खेळाडू या मैदानामध्ये पाहायला मिळतील. ग्रामीणचे लेवलचे क्रिकेट खरं तर या खेळाडूने भरपूर गाजून ठेवलेत. परंतु या मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ राहील. लावकुरी आताचा फलंदाज म्हटला तर देवाने त्याला वेगळीच किमया दिली आहे आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून मोठे पोटके मारताना अगदी जवळून पाहायला मिळाले. परंतु 29 बॉलमध्ये आता 60 धाब्यांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती आपण पहिला दादागिरी राहिली अविनाश या गोलंदाजाची. पहिल्याच बॉलवरती कमालीचा झेल राहिला राकेशचा. अगदी आपण पाहिला पहिल्याच बॉलवरती सुरुवात जशी झाली ती मॉर्निंग 11ची देखील ती सुरुवात होताना पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट्स, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय कशा पद्धतीने धावा येतील अक्रॉस द लाईन. या बॉलवरती आपण पाहिला फटका सजवायचा, टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. या बॉलवरती आपण पाहिला उचली दिली नाही आणि त्याच वेळी आपण पाहतोय बीट करत असताना गणेश पारंगेला कमालीची बॉलिंग. खरं तर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाने सर्वस्व दिलेत, अगदी झोकून दिलंय आपल्या टीमसाठी. ज्या वेळेस हिरामन गोलंदाजी करत होता त्यावेळेस खरं तर याच पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. त्याला प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय अक्रॉस द लाईन चेंडू पाहावा लागेल. डाव्या एष्टीच्या बाहेर निघणारा बॉल अवंतर धावफलकामध्ये बदल होईल. धाबा कशा येऊ. आता धाबा येणं मॉर्निंग 11 टीमसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किंबहुना 10 धाबा आल्या तरी देखील मॅचमध्ये शिरकाव करेल टीम मॉर्निंग 11 संघ. परंतु इथे 10 धाव्यांच्या कमी आतमध्ये रोखता आलं तरी देखील वर्चस्व राहील. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण धावतोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर इथे ओलांटी सीमारेषा नवसंजीवनी अगदी अपोजिट टीम वरती दादागिरी दाखवणारा येतोय चौकार, ठोकलाय चौकार फलंदाज गणेश पारंगेने. खोलवर पदे चेंडू अगदी आपण पाहतोय. या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न कदाचित नॉन स्ट्राईकला पैकी केली असती
तर डेंजर झोन वरती धावत होता गणेश पारंगे, परंतु इथे आपण पाहतोय 2 धावा. खरं तर एक एक धाव खूप महत्वाची असते आणि तीच खरं तर एका धावेचा दुसऱ्या धाववरती कन्वर्ट केला गेला आणि आपण पाहतोय या 2 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावरती तब्बल 7 धावा. 7 धावा धावफलकावरती 60 धाब्यांचा टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये त्या कंप्लीट करायच्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 7 धावा देत असताना गोलंदाज अविनाश कमालीची बॉलिंग राहिली. आता इथे आपण पाहिला पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर करत या बॉलवरती लँड करायचा होता फलंदाज अविनाशला. अविनाशच्या विरोधामध्ये गणेश पारांगेला, परंतु ते अशक्य झालं आणि इथे पाहतो डॉट चेंडूची ते यशस्वी समाप्ती होत असताना धावसंख्या पाहतो धावफलकावरती 60 धावेचा पाठलाग करत असताना सध्याची स्थिती 7 वरती 1 ती मॉर्निंग 11 टीमची. कमालीची बॉलिंग राहिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं बांधून ठेवण्यामध्ये यश आला. तो गोलंदाज अविनाशला चौकार वगळता कमालीची बॉलिंग राहिली आहे आणि एक खराब बॉल वगळता खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये राहिली आहे. अजून एक वेगवान बॉल प्रत्युत्तर द्यायचं होता, परंतु इथे आपण पाहिला फलंदाजाला बीट करत असताना पहिल्या पॉवर प्लेचा षटक संपला जातोय. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती पहिली ओव्हर पुन्हा एकदा राहिली आहे ती ICC उत्तराखंड या टीमच्या नावावरती 7 वरती 1. पंकज खरं वाजे गावातील अजून एक स्टार खेळाडू पहिल्याच बॉल वरती लॉप केलाय, उडवलाय बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवसंजीवनी रुबाब दाखवणारा येतोय षटकार. फलंदाज मयूरच्या बॅट मधला ठोकलाय षटकार. पहिली ओव्हर अगदी आपण उल्लेख केला निखिल सर. पहिली ओव्हर खरं तर ICC उत्तराखंडच्या नावावरती राहिली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिला पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. इथे अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षकामध्ये बॉल मध्ये चाललेले शर्यत अखेरता आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने इथे बॉल कनेक्ट केला जातोय. इथे आपण पाहतोय 2 धावा. इथे आपण पाहतोय या बॉल वरती नो बॉलचा इशारा आणि इथे आपण पाहतोय 1+4 एकूण या बॉल वरती काँग्रेसचा पंजा. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती ह्या बॅटच्या स्वरूपामध्ये या फलंदाजाच्या वरती नावावरती राहतील. एकूण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 20 धावा. 60 धाव्यांचा पाठलाग करायचा आता पहिल्या ओव्हरमध्ये. तर आपण पाहिल्या ICC उत्तराखंड टीमने कमालीची बॉलिंग केली. त्यानंतर आपण पाहतोय पंकजने तर चुकी केली. अजून एक फुलटॉस पद्धतीचा बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉल जातो सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी.
26 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये निखिल सर 7 धावा. त्यात नंतर आपण पाहिला खराब चेंडूची प्रतीक्षा केली गेली, त्यात नंतर आक्रमण पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. 3 बॉल या ओव्हरमध्ये संपलेत. अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावा 3 बॉलमध्ये खर्च केलेत ते गोलंदाज पंकजने. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका चांगला. या बॉलवरती देखील पाहतोय आसमान दाखवला जातो. टप्पा पडल्यानंतर ओलांटी सीमारेषा, बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. आता धावा कमी वाटू लागल्यात खर तर. पाच बॉल मध्ये 29 धावा खर तर गोलंदाज पंकजने खर्च केल्यात. खर तर या मैदानामध्ये भरपूर धावा होताना एक ओव्हरमध्ये पाहिल्या. इथे आपण पाहतोय सन्मान दिला जातोय. या बॉलवरती आपण पाहतोय एक धाव काढून स्ट्राईक वरती येण्याचा काम करत होता, परंतु इथे आपण पाहतोय कमालीची बॉलिंग राहिली. शेवट गोड करत असताना धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 36 या अंकावरती 60 धाब्यांचा पाठलाग करायचा. अजून देखील 24 धाब्यांचे 18 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज आहे. 18 बॉल 24 धाब्यांची अजून देखील गरज आहे. 60 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 59 धाबा खरं तर पूर्वार्धामध्ये जोडल्या गेल्या आणि 60 धाब्यांचा टार्गेट मैदानामध्ये पेल पाहिजे. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा, त्यात नंतर आपण पाहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर खराब गोलंदाजी राहिली आहे. 29 धाबा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि इथनं आता ज्या पद्धतीने मैदानामध्ये निखिल सर खेळ चालू आहे त्या धाबा देखील कमी वाटू लागले. खरं तर या मैदानामध्ये आधीच उल्लेख केला, खरं तर पूर्वार्धाचा खेळ ज्या वेळेस चालू झाला त्यावेळेस आपण उल्लेख केला, तुम्ही कितीही मोठी धावसंख्या उभी केली या मैदानामध्ये त्या सेफ मानल्या जाणार नाही, कारण त्याचं उदाहरण आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. 60 धाब्यांचा टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग राहिली. पुन्हा एकदा आता इथे कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला खरं तर जास्तीत जास्त विकेट टेकवून चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला आता प्रयत्न नाही तर संघर्ष करावा लागेल. अविनाश ज्याने खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा खर्च केल्या, तो बॉलिंग ट्रॅकवरती इनाईट क्रमांक 3 वरती दाखल होते. वैयक्तिक दुसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय ICC उत्तराखंड टीमचा. अक्रॉस द लाईन क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षण नाही आहे ओळखलं आणि अक्रॉस द लाईन सक्सेसफुल देखील पटका ठरला गेला. या बॉलवरती आला चौकार. 40 धाबा 17 बॉलमध्ये आता 20 धाब्यांची गरज आहे. आता जवळ येत चाललंय खरं तर सामना. चला अमन हिरा 11 टीमचा कॅप्टन, त्यांच्या विरोधामध्ये 81 या टीमचा कॅप्टन. अजून एक रिव्हर्स, चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. स्पार्टन 81 टीमचा कॅप्टन. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत 1818 खरं तर 18 नंबर या टीमचा कॅप्टन, त्याच्या विरोधामध्ये अमन हिरा 11 टीमचा कॅप्टन. चला आता मॅच खरं तर एकतर्फी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे मैदानामध्ये धाब्यांचा पाऊस खरं तर मैदानामध्ये पडला जातोय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर संघर्ष राहिला, कमालीची बॉलिंग राहिली, त्याच्यावरती नंतर आपण पाहिला होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 29 धाबा. या ओव्हरमध्ये आपण पाहिला 2 बॉलमध्ये 8 धाबा. 16 बॉल 16 धाब्यांची गरज असताना अजून एक लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती येत आहेत 3 चौकार. फलंदाज आपण पाहतोय
गणेश पारंगेच्या बॅटमधनं चौकार आणि चौकाराची भाषा बोलली जाते. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 4 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तो फलंदाज गणेश पारंगे. अजून एक दर्जेदार फटका आला स्लॉट मध्ये, तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 54 धाबा, 6 धाब्यांची गरज. चला 1-8 टीमचा कॅप्टन त्याच्या अगेन्स्ट अमन इरा 11 टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी. चला स्पार्टन 1-8 टीमचा कॅप्टन, कारण 6 धाब्यांची गरज आहे. अमन इरा 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे आपण आता कमालीची बॅटिंग राहिली आहे. चौकार आणि चौकार कर तर आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 4 चौकार. एक बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 22 धाबा आल्यात. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 58 धावा, 2 धाब्यांची गरज आहे. 2 धाब्यांची गरज आहे. अमन 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे रिवर्स फटका चांगला आहे. इथे खरं तर आपण पाहतोय चौकारानं सामना इथे फिनिश केला जातो. तब्बल 3 ओव्हर मध्ये सहज त्याने मॅच कंप्लीट केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धाबा आल्या. त्यानंतर आपण पाहिल्या कमालीची बॅटिंग राहिली आहे, ती आपण पाहतोय मॉर्निंग 11 टीमची. नेक्स्ट मॅच मध्ये कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. तर नगरसेवक चषक 2